नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुमच्यासोबत मी माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. आता रुटीन नेहमीचंच प्रमाणे सगळी कामं असतात, संध्याकाळची, सकाळची असो किंवा मग दुपारची. रोज नियमित आपली तीच कामे ठरलेली असतात, तीच वेळ ठरलेली असते. त्या वेळेनुसार त्या स्कूलला जात असताना सुद्धा सगळी कामे आपली सकाळपासून दुपारपासून अगदी रात्रीपर्यंत सगळी ठरलेली असतात. एखाद्या वेळेस जर कुठं बाहेर जायचं म्हटलं की ते सुद्धा आपल्याला करता येत नाही, कारण मुलांचं स्कूल, त्यांचा क्लास यांच्यामध्ये आपलासुद्धा वेळ हा बांधलेला असतो. त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा काही अशा गोष्टी घडतात की ज्या आपण ठरवलेल्या सुद्धा नसतात. पण खरं तर सगळी कामं आपण ठरवून करतो, पण एखाद्या वेळेस काहीतरी नवीन काम निघतं किंवा एखादी नवीन गोष्ट आपल्याला करायची असते आणि ती नकळत होऊन जाते. तर तर असंच काही काल संध्याकाळी माझ्यासोबत झालं. तर रोजच्याप्रमाणेच मी सगळ्या झाडांना पाणी वगैरे घालत होते, पण कधीच न येणाऱ्या चिमण्या तर 1-2 नाही तर चक्क 3-3 चिवताई आमच्या गॅलरीमध्ये आल्या आणि त्यांना बघण्यातच आमचा बराच वेळ निघून गेला. आता त्यांचा व्हिडिओ काढायचा राहून गेला, पण जवळपास अर्धा पाऊण तास त्या गॅलरीमध्ये रेंगाळत होत्या आणि त्यांना मग आम्ही थोडंफार पाणी दिलं, थोडं खायला दिलं. त्यामुळे त्या थोडा वेळ तिथेच बसल्या आणि आम्ही दार वगैरे गॅलरीचं लावून घेतलं होतं, कारण आम्ही जर तिथे असतो तर त्या तिथे राहायलासुद्धा नसत्या. त्यामुळे आम्ही गॅलरीचं दार लावून घेतलं आणि खिडकीमधूनच सगळं काही आम्ही बघत होतो. तर अशी त्यांची अर्धा पाऊण तासाची सगळी गंमत पाहिल्यानंतर आम्ही दिवा वगैरे लावायला घेतला. तर संध्याकाळी दिवा लावताना माझी मुलगीच दिवा लावते आणि मुलाला घेऊन मी शुभम करोती म्हणते, तेवढीच त्यांना सवय लागते. तर रोज मी तिला दिवा लावायला सांगते, पण अधूनमधून मी सुद्धा लावते. तर आज मी दिवा लावायला घेतला. दिवा रोज लावायचं म्हणजे तिच्यासाठी मी रोज दिव्यांमध्ये तेल वगैरे घालून ठेवते, वाती घालून ठेवते आणि त्यानंतर तिला दिवे लावायचं एवढंच काय ते काम असतं. गॅलरीमध्ये झाडांना पाणी घालून झालं होतं आणि भरपूर संध्याकाळ झालेली होती, कारण आता सध्या उन्हाळा आहे आणि सूर्यास्त थोडा उशिरा होतो. आणि तसंच संध्याकाळी जर बाहेर पडायचं म्हटलं की जास्त ऊन, संध्याकाळचं सुद्धा ऊन खूप असतं, त्यामुळे मग संध्याकाळीसुद्धा बाहेर पडता येत नाही. म्हणून मग आम्ही भरपूर वेळ जाऊ देतो आणि त्यानंतर दिवे लागायच्या आधी घर वगैरे झाडून घेते आणि लगेच मग दिवा लावायला घेते. तर सगळे दिवे मी इथे लावून घेतले आणि त्यानंतर जी घरची कुलदेवी आहे तर तिलासुद्धा हळदी कुंकू मी रोज लावते आणि त्यानंतर तेच कुंकू मी स्वतः कपाळाला लावते. तर ही अगदी साधी गोष्ट आहे, पण तरी देखील मी ही रोज करते आणि हे केल्याने मला खूप छान वाटतं. त्यामुळे मी रोज देवीची जी मूर्ती आहे तर त्याला हळदी कुंकू लावते आणि मग ते स्वतःला लावते. सोबतच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला टी व्हीवर किंवा मग मोबाईलवरती मी रामरक्षा किंवा व्यंकटेश स्तोत्रसुद्धा लावते. आणि मुलं जर असतील तर मुलं कार्टून वगैरे बघतात, त्यामुळे टी व्हीवर काही लावता येत नाही, म्हणून मग मी मोबाईलवरच लावते. आणि मग मोबाईलवरती लावून झालं की मग त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतल्यानंतर परत एकदा रामरक्षा स्तोत्र जे आहे तर ते देवांसमोर बसून पठण करते. संध्याकाळचे 2-3 दिवे मी लावून घेतले होते, बाहेरसुद्धा लावला आणि गॅलरीमध्ये सुद्धा लावला. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. तर आता स्वयंपाकामध्ये आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न तो म्हणजे स्वयंपाक करायचा असला की भाजी काय करायची. कारण बऱ्याच वेळा असं होतं, त्या भाज्या आपण खातो रोज, नव्याने जरी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या तरी त्या भाज्या केल्या जातात, त्यामुळे आपल्यालासुद्धा त्यांचा कंटाळा येतो. म्हणून मग काय करावं काही सुचत नाही. काल मला स्वयंपाक करायला थोडा उशीर होता, कारण सगळी कामं जरा लवकर आवरली होती. म्हणून म्हटलं चला आता हे तूप वगैरे करण्यासाठी मी इथे दुधावरची साय जी आपण गोळा करतो तर ती बाजूला ठेवलेली होती आणि ती सकाळी ठेवली होती, त्यामुळे मग संध्याकाळपर्यंत छान अशी ती फुलून आली होती. सध्या उन्हाळा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये साय असेल किंवा कुठलाही पदार्थ असेल आंबवण्यासाठी जर आपण बाहेर ठेवला तर तो लगेच आंबट होतो. त्यामुळे मग मी सकाळीच ही साय जी आहे तर ती बाहेर काढून ठेवली होती आणि संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे कमी वेळात सगळी साय जी आहे ती लगेच फुलून आली होती. आणि असं जर आपण हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात साय बाहेर ठेवायचं म्हटलं की मग ती जवळपास 1 ते 2 दिवस बाहेर ठेवावी लागते आणि त्यानंतर मग ती छान अशी आंबट होते आणि मग त्याचं आपण तूप वगैरे जे आहे तर ते करू शकतो. पण उन्हाळ्यामध्ये तसं होत नाही. उन्हाळ्यामध्ये सकाळी जरी ठेवलं तरी संध्याकाळी साय आपण काढू शकतो. त्यामुळे मग मी ही साईचं जे भांडं होतं ना ते सकाळीच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं आणि त्यानंतर मग ते संध्याकाळी छान असं फेटायला घेतलं.
तर बघू शकता किती छान घट्ट अशी साय दुधावरची गोळा होते आणि हे म्हशीचं दूध आहे त्यामुळे घट्टसर अशी साय जी आहे तर ती जमते. तर सगळी साय मी व्यवस्थित फेटून घेतली आणि रवीने सगळी साय अशी एकजीव करून घेते. आधी मी मिक्सरमध्ये करायचे, पण मिक्सरमध्ये केल्याने काय होतं, भांडंसुद्धा खराब होतं आणि ते धुवायचं म्हटलं की उन्हाळ्यात तरी लगेच निघतं, पण पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यात जर असं साईचं भांडं किंवा मग एखादं तुपाचं भांडं घासायचं म्हटलं की खूप चिकट होतं आणि लगेच निघत नाही. गरम पाण्याने धुवावं लागतं. आता अशीसुद्धा भांडी मी तुपाची किंवा दुधाची असतील तर ती गरम पाण्यानेच धुते. त्याने काय होतं, भांड्यांमध्ये जर आपण एखादा आंबट पदार्थ बनवला किंवा तुपाचा पदार्थ बनवला तर त्यामुळे भांड्यांना जो थोडाफार तुपाचा वगैरे वास येतो तर तो निघून जातो आणि त्यासोबतच मिठाने आणि लिंबाने सुद्धा ही भांडी आपण स्वच्छ करू शकतो. त्यामुळे त्यांचा जो वास येतो तर तो येत नाही. त्यामुळे मग ही सगळी जी अशी भांडी आहे तर मी ती आधी लिंबाने आणि मिठाने स्वच्छ करते आणि त्यानंतर मग ते लिक्विडने घासते. आता इथे सगळी साय एकजीव चांगली मी फेटून घेतली होती आणि त्यानंतर मग त्याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून घेतलं. अगदी 2 ते 3 वेळा याच्यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला धुवायचं असतं. त्यानंतर पांढरं शुभ्र असं आपलं लोणी जे आहे तर ते तयार होतं. तर बघा अगदी बाजारात मिळतं ना त्याचप्रमाणे घरीसुद्धा आपण असं लोणी जे आहे तर ते बनवू शकतो. मस्त असं पांढरं शुभ्र. आता हे म्हशीच्या दुधाची साय होती त्यामुळे हे पांढरा कलर याला आलेला आहे आणि जर आपण गाईचं दूध असेल आपल्याकडे, गाईच्या दुधाची साय असेल आणि त्याचं जर आपण लोणी तयार करायचं म्हटलं की मग त्याचा पिवळा कलर येतो आणि तो खूप छान दिसतो. पण आता सध्या मी म्हशीचं दूध घेते त्यामुळे ही साय जी आहे तर ती पांढऱ्या रंगाची आली आणि त्यामुळे या तुपाचा रंग तर पांढरा शुभ्रच येणार आहे. पण खरं सांगू, मला गाईच्या तुपाचं कलर जो आहे तो खूप आवडतो आणि तो जो पिवळा कलर असतो ना तर तो ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये फुलवाती वगैरे भिजवतो किंवा दिवा वगैरे लावतो तर त्याचा सुवास काही वेगळाच येतो. अशाच पद्धतीने मी प्रत्येक 15 दिवसाला किंवा मग एखाद्या वेळेस 8 दिवसाला सुद्धा अशीच साय जी आहे तर ती माझ्याकडे जमते आणि मग त्याचं तूप जे आहे तर मी ते घरच्या घरी बनवते. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की तूप आपल्याला घरी करणं शक्य होणार नाही किंवा आपल्याकडून ते बनणार नाही, पण असं काहीच नाही. आपण अगदी साध्या पद्धतीने छानपैकी घरच्या घरी तूप जे आहे तर ते जमवू शकतो. तर आधी जेव्हा मी सुरुवातीला तूप करायचे तर त्यावेळेस तुपाच्या भांड्यामध्ये खालच्या बाजूला खूप जास्त ती बेरी ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक ठिकाणी गावानुसार सगळे शब्द जे आहे ते वेगळे येतात. तर आम्ही त्याला बेरी म्हणतो. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर ती जी बेरी असते तर ती खूप जास्त जमायची, पण आता माहिती नाही का, आता जेव्हा मी तूप बनवते तर त्यावेळेस खालच्या बाजूला अगदी कमी म्हणजे एका लेयरची जी बेरी आहे तर ती जमते. कारण असंही असेल की जेव्हा मी तूप बनवते तर त्यावेळेस मी त्याला सारखं ढवळत असते आणि त्यामुळेच मग त्याच्यामध्ये बेरी जी आहे तर ती कमी जमत असेल. पण बेरी कमी जरी जमली तरी काही हरकत नाही, कारण मी अगदी थोडी जरी असली तर मग त्याच्यामध्ये नंतर आपला जो गव्हाचं पीठ असतं तर गव्हाच्या पिठामध्ये थोडी साखर आणि मीठ घालून छान असं त्याचं थालीपीठ लावते तुपामध्ये आणि खायलासुद्धा खूप छान लागतं. ते मुलंसुद्धा आवडीने खातात, घरातील सगळेजण खातात आणि ते वायासुद्धा जात नाही. जवळपास आपण साईपासून जे जे काही तूप वगैरे बनवतो, लोणी काढतो तर अगदी शेवटपर्यंत त्यातलं एकही जी आहे ती वाया जात नाही. त्यानंतर ती जी बेरी त्या बेरीमध्ये जे थालीपीठ मी बनवते तर ते सुद्धा मग नंतर मी आमच्याकडे जी मनू आहे तर तिला खायला देते. ते सुद्धा वाया जात नाही. त्यामुळे घरी तूप बनवण्याचा आपला हा एक मला दिसत असेल आता स्क्रीनवरती छान असं तूप आपलं उकळून झालेलं होतं. त्यानंतर मी ते नेहमीच्या कॅनमध्ये काढून घेतलं आणि आता ते महिनाभर तरी मला व्यवस्थित पुरेल इतका झालेला आहे. तर तूप बाजूला काढून ठेवलं आणि त्यानंतर आता उन्हाळ्यामध्ये कैऱ्या तर भरपूर येतात. त्यामध्ये कैऱ्या तर भरपूर आहे, त्यामुळे म्हटलं आता चला याचं छान असं इन्स्टंट लोणचं बनवूया. कारण कैऱ्यांचं जे लोणचं असतं ना त्याची चव काही वेगळीच असते, पण हे आपलं तात्पुरतं बनवायचं म्हणून मग मी थोडंसं जेवताना तोंडी वगैरे लावायला ते बनवायला घेतलं. कारण आता सध्या ह्या कच्च्या कैऱ्या खूप छान येतात आणि त्या जास्त आंबटसुद्धा नसतात, त्यामुळे चवीलासुद्धा खायला खूप छान लागतात आणि मुलं आवडीने खातात. आणि तसं खाल्ल्यापेक्षा मग मी असं थोडंसं लोणचं वगैरे बनवून ठेवते, जेणेकरून मग 1, 2 ते 3 दिवस ते आरामात पुरतं.
तर ही जी कैरी होती ही मी छान सगळी बारीक चिरून घेतली. तर एका वाटीमध्ये मी तेल गरम केलं. आता तेल मी मोहरीचं घेतलं होतं, कारण मोहरीच्या तेलाचा खूप छान सुवास येतो. तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये थोडी शोप, मोहरीची डाळ, त्यानंतर मेथीचे 2-4 दाणे घातले आणि हे सगळं एकजीव करून बाजूला ठेवलं. आता हे सगळं छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते टाकायचं होतं. ते बाजूलाच ठेवलं आणि मग संध्याकाळी जे मला स्वयंपाकासाठी बनवायचं होतं तर त्याच्या तयारीला मी लागले. संध्याकाळच्या जेवणासाठी मला बनवायचे होते मुगाच्या डाळीचे धिरडे. त्यासाठी मी सकाळीच मुगाची डाळ जी आहे ती सालीसकट असलेली भिजत घातली होती. त्यानंतर मग संध्याकाळी ती आता मिक्सरमधून बारीक करायला घेतली. अशा हिरव्या मुगाच्या डाळीचे धिरडे जर आपण बनवले तर ते खायला खूप भारी लागतात आणि चवीला तर एकच नंबर होतात. त्यामुळे अशा हिरव्या मुगाच्या डाळीचे धिरडे अधूनमधून मी नेहमी बनवते, कारण ते मुलांनासुद्धा खूप आवडतात. आता नेहमी मुलांना बाहेर तरी काय नेहमी द्यायचं, त्यामुळे मग असं तेलकट तुपकट बाहेरचं खाल्ल्यापेक्षा बऱ्याच वेळा अधूनमधून घरी हे सगळं काही मी करून बघते. आता हे धिरडे जे आहे तर हे मी बऱ्याच दिवसांपासून बनवते, कारण मुगाचे धिरडे असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर मुगाची डाळ ही आवर्जून खाल्ली पाहिजे, कारण ती खूप थंड असते. म्हणून मग मी खिचडीमध्ये सुद्धा मुगाची डाळ वापरते. ही धिरडेसुद्धा अधूनमधून करते. तर ह्या धिरड्यांमध्ये मी थोडंसं किसलेली काकडीसुद्धा घेतली, कारण काकडीचे आणि मुगाच्या डाळीचे धिरडे खूप छान होतात. म्हणून मग मी ह्या दोघांचं एक मिश्रण तयार करते आणि जेवढ्या भाज्या घालायच्या तेवढ्या भाज्या मी बऱ्याच वेळा घालते. कधीतरी कोबी असेल ती किसून घालते, किंवा मग पालक असेल, मेथी असेल, किंवा आणखीन कोणत्या भाज्या असतील तर त्या ज्या भाज्या मुलांना आवडतात किंवा ज्या भाज्या मुलं खात नाही तर त्या मी आवर्जून याच्यामध्ये घालते, जेणेकरून मग मुलांनासुद्धा त्यांची चव माहिती पडत नाही आणि अशा सगळ्या जे पदार्थ आहेत ते आवडीने खातात. तर याच्यासोबत शेंगदाण्याची चटणीसुद्धा खूप छान लागते, पुदिन्याची चटणी, किंवा मग भाजलेल्या मिरच्या असतील त्यांची चटणी, हे सगळं याच्यासोबत खायला खूप छान लागतं. तर आता सगळं मिश्रण मी भिजवून घेतलं आणि ते सुद्धा बाजूला थोडा वेळ ठेवलं. तोपर्यंत इकडे जे आपण कैरी चिरून घेतलेली होती तर त्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे होते. तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, त्यानंतर थोडीशी जिरेपूड घातली. त्यासोबतच बाजूला जे तेल थंड व्हायला ठेवलं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घातला. आता गूळ मी चवीपुरताच घातला, कारण मुलांना जास्त गोड आवडत नाही, म्हणून मी अगदी थोडा घातला. अशा प्रकारे झटपट लोणचं आपलं तयार झालं. त्यानंतर मग धिरडे वगैरे करायचे होते, तर त्यासाठी मी जे मिश्रण केलेलं होतं त्याच्यामध्ये ठेचा टाकायचा बाकी होता, कारण मी ठेचाच बनवलेला नव्हता. मग आधी ठेचा बनवून घेतला आणि मग तो त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच घातला, कारण तिखट घातलेलं नव्हतं. तिखट घातल्यापेक्षा ठेचा खूप छान लागतो, किंवा फक्त बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या. पण मी ह्या मिरच्या ज्या आहेत त्या छानपैकी भाजून घेते. त्याच्यामध्ये जिरे, लसूण, थोडं जिरे आणि कोथिंबीर घालते. त्यानंतर छान असं मिक्सरला बारीक करते. त्या प्रकारचा ठेचा मी सगळ्या भाज्यांमध्ये घालते, किंवा मग एखाद्या थालीपीठामध्ये घालायला तोच ठेचा मी बनवत असते. धिरड्यांसाठी तयार केलेलं मिश्रण तयार होतं. त्यानंतर मग नॉनस्टिकचा मी तवा घेतला. तव्यावरती थोडं तेल टाकून घेतलं आणि सगळं व्यवस्थित पसरवून घेतलं. जसे आपण डोसे वगैरे बनवतो त्याचप्रमाणे हे धिरडे जे आहे तर ते बनतात. तर पहिले तर 1-2 धिरडे माझे मुडतातच. त्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या धिरड्यापासून सगळे छान बनायला लागतात. पण असं होतं की ज्यावेळेस व्हिडिओ बनवायचा असला त्याच वेळेस नेमकं ते धिरडं खराब होतं आणि नंतर मात्र चांगले येतात. जसं झालं तसं मी ते काढून घेतलं आणि कारण मुलांना भूक लागलेली होती म्हणून मग त्यांना आधी खायला दिलं. तर त्याच्यासोबत मी घरीच तयार केलेली चिंचेची आणि गुळाची चटणी, त्यानंतर पुदिन्याची चटणी आणि जे आता कैरीचं लोणचं तयार केलं तर ते मी दिलं आणि मुलांनी ते आवडीने खाल्लं. आता सगळं जेवण वगैरे झालेलं होतं. उन्हाळ्याचं असंच हलकंच जेवण रात्रीचं जेवावं, त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होत नाही. तर संध्याकाळी मग आम्ही असंच खिचडी वगैरे किंवा थालीपीठ, पुलाव किंवा उपमा किंवा धिरडे हे सगळं मी रात्रीच्या जेवणाला बनवते, जेणेकरून ते पचायलासुद्धा चांगलं राहतं. जेवणं वगैरे सगळी आटोपली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची तयारी माझी करायची होती. त्यासाठी मी रात्री काही भाज्या चिरायच्या असतील त्या चिरून घेते, कारण दुसऱ्या दिवशी जास्त धावपळ होऊ नये किंवा मग वेळेत सगळं व्हावं
आता सध्या सुट्ट्या आहे मुलांना, पण तरी देखील जरी असली तरी मुलांना लवकर भूक लागते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी आधीच रात्री करून ठेवते. मग तो लसूण सोलायचा असेल किंवा आलं वगैरे बारीक पेस्ट करून ठेवायचं असेल किंवा लसूण वगैरे सोलायचा असेल, त्यासोबत एखादी भाजी निवडून ठेवायची असेल, ती मी आदल्या दिवशी रात्री निवडून ठेवते. मग दुसऱ्या दिवशी जास्त घाई गडबड होत नाही. तर आता हा लसूण मी असंच आठवड्याभराचं सोलून घेतला. या आठवड्याभराचं माझे असे कामं राहतात की जे एकाच दिवशी मी करून घेते, जेणेकरून पुढचा आठवडाभर मग हे काम करायची गरज पडत. त्या सोललेल्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा मी पाणी टाकून ठेवणार आहे आणि 2 ते 3 दिवसानंतर त्याचं पाणी सगळ्या झाडांना मी घालते. सकाळच्या कामांसाठी धावपळ होऊ नये त्यामुळे अशी सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवते. तर असा होता आजचा हा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.